नमस्कार मित्रांनो, लाईफ मॅजिकमधील बुक स्टॉक या सत्रांतर्गत आपण एका नवीन विषयावरती, नवीन पुस्तकावरती या आठवड्यात चर्चा करणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण जसं बघितलं की आपण पैसा पाण्याविषयी थोडीशी माहिती घेतली आहे आणि पैसा हा कसा असतो, माझे काही छोटे एक्सपिरियन्स मी तिथे शेअर केले होते. पण ते एक्सपिरियन्सला थोडंसं कॉन्क्रीट स्वरूप देताना त्या एक्सपिरियन्सचा एक संदर्भ असणं खूप गरजेची गोष्ट आहे आणि संदर्भ माझ्याकडं आहे आणि त्यासाठी मी एक पुस्तक आज तुम्हाला सजेस्ट करणार आहे. असे खूप सारे पुस्तक आहेत मित्रांनो, पण मी मला खूप आवडलं पुस्तक, मराठी वाचकांसाठी मराठीत समजेल असं आपल्या एका लेखकाने पुस्तक लिहिलेलं आहे. त्या पुस्तकाविषयी मी तुम्हाला आज माहिती देत आहोत. पुस्तकाचं नाव आहे गोष्ट पैशा पाण्याची. प्रफुल्ल वानखेडे यांचं पुस्तक आहे मित्रांनो, तुम्ही पाहू शकता पुस्तक आहे. पुस्तक मराठीत आहे, खूप छोटं पुस्तक आहे, जास्त महागही नाहीये. 250 रुपयाला फक्त पुस्तके भेटते. मार्केटमध्ये भेटून जाईल, गुगल, ऑनलाईन, अमेझॉन सगळीकडे तुम्हाला हे पुस्तक अवेलेबल आहे. प्रफुल्ल सरांनी चेकबद्दल माहिती सांगितलं. ते 5 कंपन्यांचे अध्यक्ष आहेत, संस्थापक आहेत. 18पेक्षा जास्त कंपनी देशामध्ये त्यांनी त्यांच्या व्यवसायाची प्रगती केलेली आहे. असे एका खूप नावाजलेल्या व्यक्तीने हे पुस्तक मित्रांनो लिहिलेलं आहे. पुस्तकाबद्दल थोडक्यात सांगायचं तर पुस्तकामध्ये तुम्हाला 40 ते 45 टिप्स आहेत, ज्या टिप्स तुम्ही तुमच्या डेली लाईफमध्ये, मराठी माणसाला, मध्यमवर्गीय माणसाला डेली लाईफमध्ये, डेली हसल्समध्ये वापरू शकतो. अशा टिप्स आहेत मित्रांनो, ह्या तुमच्या खूप कामी येणारं पुस्तक आहे. प्रत्येक मराठी व्यक्तीच्या पुस्तकाच्या संग्रहात हे पुस्तक असणं खूप अत्यंत गरजेची गोष्ट आहे. कारण जेव्हा तुम्हाला खरी पैशाच्या बाबतीतली मार्गदर्शनाची गरज असेल तेव्हा तुम्ही ते हाती असावं, तुम्ही ते वाचावं. तुम्हाला एक नवीन प्रेरणा, नवीन ऊर्जा मिळेल, जेणेकरून तुम्ही तुमच्या आयुष्यात त्या वेळेनुसार, त्या काळावरती मात करून तुम्ही पुढे जाऊ शकाल. नव्या वाटा शोधणाऱ्या, नवीन स्वतंत्र व्यवसाय सुरू करणाऱ्या, नवीन एक स्वतःची वाट निर्माण करणाऱ्या व्यक्तींसाठी हे एकदम मार्गदर्शक आणि प्रेरणादायी पुस्तक आहे, जेणेकरून तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या रेग्युलर पैशाच्या समस्या सोडवून तुम्ही एक स्वतःचं पैशाचं वेगवेगळं स्वतंत्र साम्राज्य बनवू शकता. पुस्तकामध्ये एक प्रफुल्ल सरांची खूप छान ओळ आहे, ती म्हणजे पैसा असो किंवा बुद्धी असो, ती योग्य वेळी, योग्य त्या ठिकाणी आणि उत्तमरित्या जर वापरता नाही आली तर त्या बुद्धीचा किंवा त्या पैशाचा खरंच काही उपयोग नसतो, ती पूर्णपणे वाया जाते. मित्रांनो, पुस्तकामध्ये तुम्ही नक्की काय अनुभवू शकता? या पुस्तकामध्ये त्यांनी सांगितलंय की श्रीमंतीबद्दल दिखाऊपणा, जनरली ही खूप नॉमिनल झालेलं आहे आजकाल जगामध्ये. श्रीमंत असण्याचा दिखावा करणं ही खरंच गरजेची गोष्ट आहे का? तुम्ही खरंच अर्थसाक्षर आहे का? तुम्हाला खरं अर्थसाक्षर होण्याची गरज आहे का? तुम्हाला ती गरज भासतीये का? तुम्ही पैसा खरंच कमवताय आणि कमवलेला पैसा तुम्ही वाढवताय का? तुम्ही खूप नवीन माहिती घेत आहेत का? तुम्ही आजही त्याच जुन्या कम्फर्ट झोनमध्ये वावरत आहे का? तुम्ही वेगवेगळे नवीन एक्सपेरिमेंट स्वतःबद्दल करत आहात? तुम्ही आयुष्यामध्ये जी काही माणसं कमवलेली गुंतवणूक करत आहात ती नक्की कोणत्या प्रकारची गुंतवणूक आहे? त्याच्यामध्ये तुम्ही जे काही पैसा कमवत आहात तो पैसा नक्की तुम्ही कोणत्या ठिकाणी वापरत आहात? की आलेला पैसा प्रत्येक वेळी तो वायाच जात आहे? तुम्ही खूप प्रयत्न करता कमवायचा, पण कमवलेला पैसा हा संपत आहे. त्याला वेगवेगळी कारणं असू शकतात. तुम्ही आलेला पैसा जपून वापरता का? त्याचा हिशोब, ताळेबंद तुमच्याकडे आहे का? एक पैशाचा हिशोब तुमच्याकडे आहे का? की फक्त आलेला पैसा क्रेडिट कार्ड्स, बिल्स, EMI, लोन्स ह्याच्यामध्येच तुमचा पैसा खर्च होतो? या सर्व गोष्टींचा एक आपण लेखाजोखा आपल्याकडे आहे, तो असणं गरजेचं आहे. आलेला पैसा आपण कोणत्या नवीन इन्व्हेस्टमेंटच्या ऑप्शन्समध्ये इन्व्हेस्ट करत आहे? आपला पैसा वाढत आहे का? की फक्त आपण काम करतोय आणि आपला पैसा वाढत आहे, एवढी एकच तुमची उत्पन्नाची रेषा आहे? आपल्यापैकी किती लोकांना ॲसेट्स, लायबिलिटी, बॅलन्स शीट्स या गोष्टी माहीत आहेत? प्रॉफिट, टॅक्स, इन्फ्लेशन ह्या गोष्टी माहीत आहेत नाही? या गोष्टी आपण खरंच माहिती करून घेतो आहोत का? आपल्याकडे शिक्षण आणि उत्पन्नाचं साधन या गोष्टींविषयी किती माहिती आहे? आपण पैसा फक्त कमवतो, त्याच्याविषयी माहिती घेत नाही मित्रांनो. तर आपण नवीन मार्केट्समध्ये सध्या खूप सारे नवीन ऑप्शन्स रेडी असतात, आपण त्याच्याविषयी माहिती घेणं गरजेचं आहे. आपल्याकडे जो काही पैसा येतो आणि तो आपण जसं की प्रत्येक वेळी आपला श्रीमंतपणा दाखवण्यात जातो, तर श्रीमंत हा माणूस फक्त किंवा श्रीमंती ही फक्त दाखवण्यात असते का? श्रीमंती ही फक्त पैशातच असू शकते का? श्रीमंती माणसाच्या वागण्यात, बोलण्यात, चालण्यात सगळीकडे असू शकते ना? तर आपल्या भोवती तशी चांगली माणसं किती आहेत आणि आपल्या भोवती तशी माणसं आहेत का? तर माझं एक म्हणणं आहे की पैसा असो वा माणसं ही शॉर्ट टर्मसाठी कधीच नसते, ती नेहमी लॉंग टर्मसाठी विचार करून आपल्याबरोबर जोडली तर कधीही उत्तम असतात. आपल्याला किती लोकांना कंपाऊंड इंटरेस्ट बद्दल माहिती आहे? तर हे एकदा आपण सगळ्यांनी विचार करणं गरजेचं आहे. कंपाऊंड इंटरेस्ट ही म्हणजे जगातली असं म्हणू शकतो की 8th वंडर असू शकतो. कारण कंपाऊंडिंग ही
खूप स्लो चालते, पण लॉंग टर्ममध्ये खूप म्हणजे खूप जास्त बेनिफिशियल आहे. तर मित्रांनो, आपण सर्वांना पैशाबद्दलच्या अशा भरपूर गोष्टी आहेत ज्या आपल्याला बऱ्यापैकी लोकांना माहीत नसतात. आपण बेसिक इन्फॉर्मेशन सगळ्यांकडे असते. पैसा कसा कमवायचा, कुठं करायचा, इन्व्हेस्ट कुठं करायचा, त्यानंतर ग्रो कसा करायचा, लायबिलिटी खर्च कसा करायचा, सर्व गोष्टी आपल्याकडे माहीत आहेत. आलेला पैसा वाचवणं, तो वेगवेगळ्या इन्व्हेस्टमेंट ऑप्शनमध्ये टाकणं आणि तो ग्रो करणं हे खूप आहे. कारण बऱ्याच वेळा असं होतं मित्रांनो, खूप साक्षर माणूससुद्धा बऱ्याच वेळा पैशाच्या बाबतीत हरतो. आणि प्रफुल्ल सरांनी हे या पुस्तकामध्ये खूप चांगल्या प्रकारे सांगितलेलं आहे की आपल्याला कोणत्या काळजी घेणं गरजेचं आहे. आपल्या घरामध्ये आपण पैसा कमवत असतो. कधी काही घरामध्ये असं होते की स्त्री घरामध्ये घरकाम करत असते, बट डेफिनेटली मित्रांनो ती सुद्धा घरातला पैसा कमवण्यासाठी मदत करते. जरी ती घराच्या बाहेर पडली नाही तर घरामध्ये केलेली बचत ही सुद्धा एक प्रकारचं उत्पन्न असतं. सो अशा प्रकारे हे पुस्तक आहे. तुम्ही सर्वांच्या शॉपमध्ये असायला हवं म्हणून या विषयाची आज निवड केली आणि या पुस्तकाबद्दल थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न केला. पुस्तक खूप छान आहे, समजायला सोपं आहे, साधं सरळ सिंपल भाषेत आहे आणि खूप चांगल्या प्रकारच्या नवीन नवीन कृतीज याच्यामध्ये सरांनी सांगितलेल्या आहेत. सर्वांनी आपल्या एकदा तरी ते वाचावं असं इच्छा माझ्या व्यक्त करतो आणि आजचा हा एपिसोड इथं संपवतो. थँक्यू सो मच मित्रांनो. डेफिनेटली पुढच्या एका एपिसोडमध्ये आपण भेटूया.